विठाला 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 कुंडली कवरदारी विठो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय विठाला विठाला विठाला. माणसाने चांगलं वागणं हा परमार्थ नाही का? बोला. अहो, आपल्याला अनेक धर्मग्रंथ आपल्यासाठी निर्माण झालेत. काय शिकवण्यासाठी निर्माण झालेत? फक्त आपण कसं वागावं हे शिकवण्यासाठी निर्माण झालेत. श्रीमद भागवत आपल्याला शिकवतं माणसाने कशा पद्धतीने मरावं. रामायण शिकवतं माणसाने माणसासोबत कशा पद्धतीने वागावं. रामायणातले जर आपण अनेक प्रकारचे पात्र पाहिले तर अनेक प्रकारचे पात्र आपल्याला वेगळं वेगळं त्या ठिकाणी प्रबोध देत राहतात. ग्रंथांचा विषय सोडा, आपले आई बाप माय बाप हे आपल्याला काय वागावं, कसं वागावं, संस्कार कशा पद्धतीने असावं हे मायबाप शिकवत राहतात. जरी बोलण्यासाठी मायबापाचे शब्द कठोर असतील तरी त्याच्या पाठीमागचा बोध मात्र चांगला असतो. एक छोटंसं पोरगं उन्हामध्ये खेळत होतं आणि उन्हामध्ये खेळत होतं. त्याची आई घरामधून त्या पोराला आवाज द्यायची, बाळ्या अरे सावलीला ये, ऊन लागते. पण पोरग काही सहजासहजी ऐकायला तयार नाही. मग माईनं जरा त्याच्यासाठी कठोर शब्द वापरले. काय? बाळ्या तुला सांगते ना, उन्हात नको सावलीत मर. मग माईचा याच्या मागे अर्थ असा आहे का की पोरा तू मर? त्याचा अर्थ असा होत नाही. त्या शब्दाच्या पाठीमागं माईचं प्रेम असतं. अहो, माईनं लेकरांवरती किती प्रेम करावं याच्यासाठी एक घडलेली घटना सांगतो. आपल्याला सर्वांना परिचित आहे साने गुरुजी. साने गुरुजींच्या जीवनामधला खूप गोड प्रसंग आहे. साने गुरुजी मुंबईला शिकायला होते आणि मुंबईला शिकायला असताना एके दिवशी सकाळ सकाळची पहाटची वेळ आणि स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये आई आली, स्वतःची आई, साने गुरुजींची आई. आणि आई त्या स्वप्नामध्ये येऊन बोलू लागली, श्याम अरे मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे, लवकर गावाकडे ये. काळ जुना होता महाराज, प्रवासाची साधनं नव्हती. साने गुरुजी मुंबईला शिकायला आणि साने गुरुजींचं गाव पालघर. आईचं स्वप्न पडलंय म्हणून त्यांनी लगेच ठरवलं आता इथं थांबायचं नाही, आईला भेटूनच मग आपण यायचं. आणि साने गुरुजी निघालेत. निघाल्याच्या नंतर बस स्टँडला येऊन थांबले. सकाळी 6 वाजलेत. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9, 10 वाजले तरी सुद्धा साने गुरुजीचं कुठल्या बसमध्ये बसण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होईनात. याचं कारण असं होतं, खिशामध्ये रुपये नव्हता देण्यासाठी. आणि काही काही माणसं असे राहतात महाराज, स्वाभिमानाने जगण्याची त्यांची पद्धत असते. कधी कोणापुढे स्वाभिमान गहाण ठेवायचा नसतो. आणि स्वाभिमानाने जगणं अर्थात स्वाभिमानाने जर जगत असताना मरण जरी आलं तरी ते पत्करावं, पण स्वाभिमान कधी माणसाने गहाण ठेवू नये. अशा पद्धतीने जगणारे साने गुरुजी होते महाराज. आणि साने गुरुजींवरती त्या ठिकाणी प्रवासाला जायचंय, रुपये खिशामध्ये नाही, काय करावं कळेना. 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या दुपारच्या, तरी सुद्धा काही कुठलंच असणारा त्या ठिकाणी पर्याय निघाना. शेवटी 3 वाजता एक बस आली आणि त्या बसमधून एक म्हातारा आणि म्हातारी 2 जण खाली उतरली. उतरल्याच्या नंतर त्यांच्याकडे भल्या मोठ्या मोठ्या बॅगा होत्या आणि वय झाला असल्या कारणाने ते बॅगा वाहणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून ते शोधू लागले इकडं तिकडं. आणि मग इकडं तिकडं शोधलं. त्यांना साने गुरुजी छोटंसं बाळ त्या ठिकाणी दिसलं आणि त्यांनी बाळाला त्या साने गुरुजींना आवाज दिला, हे पोरा इकडे ये. विचारलं काय काम आहे? काय नाही, आमच्या एवढ्या बॅगा घे आणि एवढ्या बॅगा घेऊन आम्हाला मदत कर घरापर्यंत जाण्यासाठी, आम्ही तुला काही पैसे देऊ. साने गुरुजींना एवढा आनंद झाला की आईची भेटीची माझी जी तळमळ आहे, जी उत्कंठा आहे, ही नक्की पूर्ण होणार. आणि साने गुरुजींनी महाराज डोक्यावरती बॅग घेऊन त्या म्हातारीच्या पुढे जोर जोरात चालू लागले. का तर आईला भेटायची तळमळ होती, लवकर बॅग पोहोच करायची, त्यांच्याकडून जे मिळतील ते पैसे घ्यायचे, बस स्टॉपला यायचं, बसमध्ये बसायचं आणि आईला भेटायला जायचं, ही तळमळ अंतकरणामध्ये. बॅग डोक्यावरती घेतली, साने गुरुजी चालतायत. चालत 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 त्या म्हातारीच्या घरापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर बॅगेचा तो ओझ त्या ठिकाणी झेपलं नाही. खाली कसं टेकावं तेवढ्यात पाहिलं तर इकडे तिकडे उतरण्यासाठी कोणी नाही. ती बॅग खाली टेकवणार तेवढ्यात हातामधून सटकली, खाली पडली. बॅगेचं थोडंसं नुकसान झालं. अहो, साने गुरुजींकडून थोडंसं बॅगेचं नुकसान झालं तर त्यांनी जे ठरलेले पैसे होते ते दिले नाही, त्याचे अर्धेच पैसे दिले. साने गुरुजींना थोडंसं वाईट वाटलं, पण म्हणले चला जिथपर्यंत होईल तिथपर्यंत प्रवास करू. गाडीमध्ये बसलेत आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर गाडी निघाली. कंडक्टर तिकीट 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 करत साने गुरुजींच्या जवळ आला. विचारलं तिकीट?
सांगितलं एक पाल घरचं पाहिजे. पैसे साने गुरुजींनी खिशामध्ये होते तेवढे 15 रुपये काढले आणि त्याच्या हातामध्ये ठेवले. कंडक्टर बोलू लागला, खिशात पैसे नाही, प्रवासाला निघाता, तुमच्या कोणी तुम्हाला पोहोच करायचं तिथपर्यंत, तिकीट त्या ठिकाणी पाहिलं तर पालघरचं 30 रुपये, तुझ्या खिशामध्ये 15 रुपये, गाडीच्या खाली उतर. बेल दिली, गाडी थांबली आणि खाली उतरणार साने गुरुजी, तेवढ्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती, अनुभवी माणूस त्या ठिकाणी जवळ आला. आणि जवळ आल्याच्या नंतर कंडक्टरला समजावून सांगितलं, का हो साहेब, संध्याकाळच्या 7:30-8 वाजत आल्यात, यावेळी या छोट्याशा पोराने कुठं उतरायचंय, कुठं जायचंय? कंडक्टर बोलू लागला, खिशामध्ये पैसे नाही तर कशाला प्रवासाला निघावं? अहो तुमचं सगळं खरंय, त्याच्या खिशामध्ये पैसे नाहीत, पण त्याच्या खिशामध्ये जेवढे पैसे जिथपर्यंत जाण्यासाठी आहेत तिथपर्यंतच तिकीट तुम्ही देऊ शकता ना. कंडक्टरला बोलता आलं नाही. कंडक्टरचे शब्द बंद झाले आणि जिथपर्यंत पैसे होते तिथपर्यंतचं तिकीट काढलं. जंगलाचा सगळा रस्ता आहे आणि जायला निघाले. बस त्या ठिकाणी धावती, अंधार, किर्र अंधार पडलेला आहे. जंगलाचा रस्ता लागला, घाटाचा रस्ता लागला आणि अर्ध्या घाटावरती गेल्याच्या नंतर कंडक्टरने बेल वाजवली. कारण कंडक्टरच्या डोक्यामध्ये तो राग भरलेला होता की पोराकडे पैसे नसताना बसमध्ये बसलाय, उतरून देत असताना एका माणसाच्या मध्यस्थीने याला बसवलंय, याचं तिकीट इथं संपत, याला इथंच उतरून द्यायचं. काय माणसाची बुद्धी राहते काही काही. आणि कंडक्टरने बेल वाजवली. बेल वाजवल्याच्या नंतर बस थांबली. बस थांबल्याच्या नंतर कंडक्टरने आवाज दिला, ए पोरा उतर खाली, तुझं तिकीट संपलं इथं. ना विलाज होता, डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले आणि साने गुरुजी बसच्या खाली उतरले. बसच्या खाली उतरले, बस पुढे निघून गेली. मागं पाहिलं तर किर्र अंधार, पुढं पाहिलं तर किर्र अंधार, जिकडं तिकडं अंधार, दाट घनदाट जंगल, अनेक प्राण्यांचे त्या ठिकाणी आवाज येऊ लागले. परंतु अंतकरणामध्ये तळमळ आईच्या भेटीची होती. कसल्याही प्रकारची भीती वाटली नाही. छोटंसं बाळ आणि त्या जंगलाच्या वाटेमधून त्या ठिकाणी साने गुरुजी निघाले. चालत 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 मध्यरात्री सोडलेलं गुरुजींना सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती साने गुरुजी आपल्या घरी पोहोचले. स्वप्न पडलं होतं, ए बाळ मला भेटायला ये रे, मला तुझी खूप आठवण येते. स्वप्न पडलेलं 24 तास होऊन गेले आणि साने गुरुजी ज्या वेळेस घरी गेले, दारामध्ये वडील त्या ठिकाणी बसलेले होते. बसलेले होते म्हणजे अगदी खिन्न अवस्थेमध्ये वडील बसलेले होते. विचारलं बापाला, बाबा आई कुठे? मला आईला भेटायचंय. मला स्वप्न पडलं, आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आईने मला असं सांगितलं, बाळ मला भेटायला कधी येतोस? बाप बोलत नाही, 1 नाही 2 नाही 3 नाही. साने गुरुजी म्हटले, बाप बोलत नाही, चला घरामध्ये जाऊ. घरामध्ये साने गुरुजींची बहीण होती. साने गुरुजी त्या बहिणीला अक्का म्हणायचे. साने गुरुजी बहिणीच्या जवळ गेले, हलवला, अक्का, ए अक्का उठ ना अक्का. आणि बहीण झोपेतून जागी झाली आणि विचारलं, ऐक अक्का, आपली आई कुठे? आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आई मला म्हटली, हे बाळ, हे श्याम, मला कधी भेटायला येतं, मला तुझी खूप आठवण येते. आणि मग असं ऐकल्याच्या नंतर स्त्रीचं अंतकरण आहे आणि स्त्रीचं अंतकरण महाराज जाग झालं आणि त्या अक्काने म्हणजे साने गुरुजीच्या बहिणीने श्यामला कडकडून मिठी मारली आणि त्या ठिकाणी जोर जोरात रडू लागली. श्यामने विचारलं, अक्का काय झालं, का रडतेस? अगं रडायचं कारण काय? मला आईला भेटायचंय, मला पहिलं आईला भेटू दे आणि मग मी तुझं रडणं ऐकेल. आणि मग तर अजूनच जोरात मिठी मारली आणि अक्का त्या ठिकाणी जोर जोरात रडू लागली आणि त्या ठिकाणी अक्का बोलू लागली, हे श्याम, तुझ्या आईला भेटण्यासाठी एवढ्या मध्यरात्री आलास, खडतर प्रवास करून आलास, ती आई आता या जगामध्ये राहिली नाही श्याम, ही ती आई या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. आणि मग त्या ठिकाणी साने गुरुजींची अवस्था पाहण्यासारखी झाली. साने गुरुजी रडू लागले, दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि साने गुरुजी स्वतःलाच दुर्दैवी समजू लागले. हे आई, माझ्या स्वप्नामध्ये तू येऊन सांगितलं होतंस की हे श्याम, मला तुला भेटायचंय, लवकर ये, मला तुझी खूप आठवण येते, परंतु काय करणार मी, दुर्दैवी, माझ्यासारखा पापी मीच की मला शेवटचं दर्शन सुद्धा, मला शेवटचं भेटणं सुद्धा आईला झालं नाही. त्या ठिकाणी गुरुजींच्या डोळ्यामधून दोन्ही अश्रुधारा वाहू लागल्या. बघता 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 दिवसामागून दिवस निघून गेले. 10वा आला. 10व्याचा दिवस आला. ऐका, आईचं प्रेम किती मुलांवरती असतं. 10व्याचा दिवस आला आणि 10व्याच्या दिवशी सगळा विधी संपन्न झाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंडाला कावळा शिवेपर्यंत त्या ठिकाणी तो विधी पूर्ण झाला असं समजत नाही. साने गुरुजीच्या वडिलांनी हातामध्ये तो पिंड घेतला आणि पिंड घेतल्याच्या नंतर तो कावळ्याच्या समोर धरला. कावळा शिवत नाही. का शिवत नाही? काय झालं काही कळना. अनेक जण अनेक प्रकारच्या इच्छा त्याच्यावरती बोलले, परंतु तो कावळा काही पिंड शिवत नाही. ही गोष्ट छोट्याशा श्यामच्या ध्यानामध्ये आली आणि श्याम पळत 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 घरी गेला. घरी छोटासा भाऊ, त्याचं नाव पुरुषोत्तम, अगदी 2-3 महिन्याचाच पुरुषोत्तम होता. श्यामने अगदी छोट्याशा श्यामने त्या पुरुषोत्तमला उचललं, आपल्या खांद्यावरती घेतलं, धावत पळत त्या विधी जिथं चाललेला तिथं घेऊन आला. आल्याच्या नंतर समोर श्यामची मावशी बसलेली होती आणि त्या मावशीच्या ओटीमध्ये श्यामने त्या पुरुषोत्तमला टाकलं आणि मावशीला सांगितलं, हे मावशी,
आता इथून पुढं हा पुरुषोत्तम तुझा आहे असं म्हण. तोपर्यंत आई काक स्पर्श करणार नाही, तोपर्यंत आईचा पिंड त्या ठिकाणी स्पर्श होणार नाही. आणि त्या मावशीच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या अश्रू नयनाने ती मावशी त्या छोट्याशा पुरुषोत्तमला घेऊन ते पिंडाच्या जवळ गेली. आणि गेल्याच्या नंतर तो पिंड जवळ घेऊन गेल्याच्या नंतर ती मावशी बोलू लागले, हे अगं ऐक ना, माझी बहीण होतीस तू, तुला सांगते जसं हा श्याम तुझा आहे म्हणून ओळख आहे, इथून पुढे जगामध्ये हा पुरुषोत्तम माझा आहे म्हणून अशी ओळख होईल. असं म्हणल्याबरोबर कावळ्याने त्या पिंडावरती झडप घातली. याला म्हणायचं मातेचं प्रेम. विठाला 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 विठाला. ऐका, या जगामध्ये 3 व्यक्ती अशा आहेत की ते आपल्यावरती प्रेम करणारे आहेत. त्याच्यामध्ये पहिला भगवंत, दुसरे संत आणि तिसरे म्हणजे आई वडील. म्हणून आपण त्यांच्यावरती प्रेम केल्याच्या नंतर ते आपल्याला मोबदल्यामध्ये काय देतात, निळोबराय वर्णन करतात. नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी. का बरं तो भक्तांचं काम करतो? निळोबराय म्हणतात तो स्वतःला सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. अभंगाचं दुसरं चरण. सेवकाचा हा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी. मनवी करोनी दाशत्व, मनवी करोनी दाशत्व, सेवकाचा हा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी. मनवी करोनी दाशत्व, मनवी करोनी दाशवता सेवकाचा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी, सेवकाचा हा शिरोमणी. मनवी करोनी दाशत्व, मनवी करोनी दाशवत, मनवी करुणी दाशवत. हे सेवकाचा शिरोमणी, मन कुणी करी दाशवत. मनवी करोनी दाशत्व, मनवी करोनी दाशत्व. सेवकांचा हा शिरोमणी. का बरं, कशासाठी म्हणून घेतात? करवी म्हणून दास्यत्व. स्वतः भगवान परमात्मा दास्यत्व करतो आणि मग सेवकांचा शिरोमणी म्हणून घेतो. अर्थात अगोदर केलं पाहिजे मग जगाला, बोला ना, मग जगाला काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. आपलं तसं नाही, अगोदर सांगायचं आणि मग करायचं. पण तसं देवाच्या बाबतीमध्ये तसं नाही. देव अगोदर करतो आणि मग सांगतो. काय भगवंताने दास्यत्व केलं? निळोबरायनं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतात भगवंत दास्यत्व करतो, दास्यत्व करतो, दास्यत्व करतो, एखादं उदाहरण सांगा. त्यावेळेस भगवान परमात्म्यासाठी निळोबराय उदाहरण देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. उगाळी गंध पुरावी माळा, उगाळी गंध पुरावी माळा, गंध पुरावी माळा, उगवी गंध पुरावी माळा, उगाळी गंध पुरावी माळा, उगाळी गंध पुरावी माळा, उगाळी गंध पुरावी माळा, उगाळी गंध पुरावी माळा. हे वाहे जळा मस्तकी, वाहे जळा मस्तकी, सेवकांचा शिरोमणी,
सेवकाचा हा शिरोमणी सेवकाचा हा शिरोमणी. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की भगवान परमात्मा भक्तासाठी काय करतो. उगाळे गंध पुरवी माळा वाहे जळा मस्तकी. भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या भक्ताच्या घरी गंध उगळण्याचं काम करतो. पुरवी माळा. ते भक्त जर देवाची पूजा करायला लागले तर तो भगवान परमात्मा स्वतः माळा म्हणजे हार बनवतो फुलांचे, आणि ते फुलांचे हार बनवून त्या भक्तांच्या हातामध्ये देतो. कोणाला घालण्यासाठी? बोला ना, कुणाला घालण्यासाठी? भगवंताला घालण्यासाठी. आणि हार कोण बनवून देत आहे? भगवंत बनवून देत. ही भगवान परमात्म्याची लीला आहे. अजून काय करतो. वाहे जळा मस्तकी. आपल्या डोक्यावरती त्या भक्तांच्या घरी पाणी भरण्याचं काम करतो. अर्थात भगवान परमात्म्याने अनेक भक्तांच्या घरी अनेक प्रकारची अशी कामं केली की ते कामं पाहून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी त्या भक्तांच्या घरी राबावं लागलं. अहो राबावं लागलं. याच्यामध्ये नवल काय, तुकोबरायांसारख्या संतांनी अनेक अनेक अभंग त्याच्यासाठी खर्च केलेत की भगवान परमात्मा भक्ताचा कसलाच विचार करत नाही. बरं, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा विचार भगवान परमात्मा करतो का? करतो का? बोला की. त्या भक्ताची जात भगवान परमात्मा पाहत नाही. ते कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेत पाहत नाही. ते कोणत्या योनीमध्ये जन्माला आलेत पाहत नाही. अहो त्याच्यासाठी शास्त्रकाराने एक श्लोक त्या ठिकाणी खर्च केला. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जा किं नाम रूपाधिकम तत्सुधाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैर भक्ती प्रियो हि माधव. भगवान परमात्म्याला सगळ्यात प्रिय जर काय असेल तर भक्ती प्रिय आहे. किती प्रिय भक्ती भगवान परमात्म्याला. त्याच्यासाठी शास्त्रकाराने एक श्लोक खर्च केला. व्याधस्य आचरणम. व्याधाचं आचरण पाहून भगवान परमात्मा व्याधाला प्राप्त झाले का? बोला की. आपण शिवरात्रीची कथा सगळ्यांनी ऐकली. ज्या शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ त्या व्याधाला प्रसन्न झाले, ते व्याधाचं आचरण पाहून प्रसन्न झाले का? आचरण पाहून प्रसन्न नाही झाले. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य वयो. बरं, ध्रुवाचं वय पाहून प्रसन्न झाले का? ध्रुवाचं वय किती होतं? 5 वर्षाचा ध्रुव. पण 5 वर्षाच्या ध्रुवावरती भगवान परमात्म्याने कृपा करावी. अर्थात भगवान परमात्मा वय पाहत नाहीत. ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्तीला अशी कोणती विद्या होती की ज्या एका हाकेसरशी भगवान परमात्म्याने उडी घालावी आणि त्याच्यावरती प्रसन्न व्हावं. विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते. विदुराची कोणती जात होती? अहो आपण जर पुराण शोधून पाहिले तर त्या पुराणामध्ये असं वर्णन आले की विदुराची आई एका वर्णाची आणि बाप एका वर्णाचा. म्हणजे वर्ण संकरामधून ज्या विदुराचा जन्म झाला त्याची कोणती जात आहे? भगवान परमात्मा जात पाहून कधीच कृपा करत नाही. जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन म्हणजे कंसाचा बाप. त्या कंसाच्या बापावरती भगवान परमात्म्याने कृपा केली. त्याच्याकडे असं कोणतं पुरुषत्व होतं? म्हणजे ताकद अशी कोणती होती? जर तुम्ही चरित्र पाहिलं उग्रसेनाचं तर ज्या स्वतःच्या पोरानेच बापाला बंदिशाळेत टाकून गादीवरती बसावं हे उग्रसेनाची ताकद. तरी सुद्धा भगवंताने त्याच्यावरती कृपा केली. उग्रस्य किं पौरुषम कुब्जा किं नाम रूपाधिकम. कुब्जा नावाची दासी. आपण श्रीमद भागवत सगळ्यांनी ऐकले. या कुब्जा नावाची दासी 8 जागेवरती वाकडी. बरं, कुब्जाचं असं कोणतं नाव, म्हणजे कोणतं नाव चांगलंय? कुब्जा. रूप म्हणजे दिसायला पाहिलं तर 8 जागेवर वाकडी. तरी सुद्धा भगवंताने तिच्यावरती कृपा केली की नाही? किम नाम रूपाधिकम तत्सुधाम्नो धनम. आणि सुदामाकडे असं कुठलं धन होतं की ते धन पाहून भगवान परमात्म्याने सुदामावरती कृपा केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अहो सुदामाची परिस्थिती आपण पाहिली तर सुदामाकडे एकदा जेवलं तर पुन्हा कधी अन्न भेटल ही परिस्थिती. सुदामाचं धन नव्हतं तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्याच्यावरती कृपा केली. तुम्हाला जवळजवळ 7 भक्तांची उदाहरणं दिली एका श्लोकाद्वारे. 7 भक्तांची उदाहरणं आपण ऐकले. अनेक पुराणांमध्ये अनेक शास्त्रांमधली ही उदाहरणं ऐकली. भगवान परमात्मा कृपा करतो. तो भक्त आणि भक्त त्याची गुण लीला वर्णन करून पाहत नाही तर फक्त त्याच्याकडे असणारं भगवान परमात्म्याची भक्ती आणि ती भक्ती पाहून त्याच्या ठिकाणी कृपा करत असतो. म्हणून महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने भक्तांच्या घरी जी कामं केलेली आहेत हे फक्त त्यांचं प्रेम आणि भक्ती पाहून काम केलेली आहेत. म्हणून आपल्या सुद्धा घरी जर आपल्याला वाटत असेल भगवान परमात्म्याने आपल्या घरी राबावं, आपल्यावरती कृपा करावी, तर आपण सुद्धा असं गोड भजन भगवान परमात्म्याचं केलं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने वर हात करायचे सर्वांनी आणि भगवान परमात्म्याचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
माये कुंडली कवरल्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार घुमाई उगाळी गंध पुरवी माळा वाहे जळा मस्तकी सेवकांचा हा शिरोमणी म्हणवे करोणी दास्यत्व भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्तांच्या घरी काम करतो हे फक्त त्यांचं भजन पाहून काम करतो म्हणून आपण फक्त भजन खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे जगामध्ये दुसऱ्या कशालाच किंमत नाही जी किंमत भजनाला आहे म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन नित्य नियमाने केलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठला विठाला विठाला तुम्ही म्हणाल आमच्यावरती जर संकट आलं तर काय भजन आम्हाला संकटामधून सोडवा नाही का अहो कबीरदास महाराजांना विचारा कबीरदास महाराज म्हणतात या जगामधलं भौतिक संकट असू द्या नाही तर दैविक संकट असू द्या भजनच तुम्हाला या संकटामधून सोडवणार आहे कबीरदास महाराजांचा खूप गोड दोहा आहे आपण आपल्यावरती आलेलं संकट जर आपल्या नातेवाईकांना जर सांगत गेलो तर नातेवाईक आपल्या कामाला येणार नाहीत नातेवाईक कधी कामाला येतात त्या कामापुरतच कामाला येत असतात कबीरदास महाराजांचा खूप गोड दोहा आहे कबीरदास महाराज म्हणतात येतो का या नगर का सौदागर तुझी अपने वतन को जाना है तो काया नगर का सौदागर बाप कहे बेटा मेरा है माँ कहे बेटा मेरा है ना बाप का ना माँ का ये तो जन्म देने का नाता है तो काया नगर का सौदागर आपण म्हणत राहतो माझ्यावर संकट आल्याच्या नंतर माझा मुलगा आहे माझा मुलगा मला पाहिल माझा मुलगा मला सांभाळील महाराज म्हणतात मुलगा तुमचा कधीपर्यंत आहे हे तो जन्म देणे का नाता आहे फक्त जन्म देण्यापुरतं मुलाचं आणि तुमचं नातं आहे नाही तर तुमचं आणि मुलाचं नातं काही नाही कबीरदास महाराजांनी लोकांना सांगितलं लोक ऐकायला तयार नाहीत अहो एवढंच काय या पृथ्वी तलावावरती बायांचं सगळ्यात आवडतं नातं म्हणजे कोणतं आहे बोला की सगळ्यात आवडतं नातं म्हणजे कोण जावई अहो जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म म्हणजे जावईच आहे महाराज एवढं प्रेम जावयावरती असतं जावई जर आपल्या घरी येणार हे जर एखाद्या स्त्रीला समजलं एखाद्या बाईला समजलं की जावई आपल्याकडे येणार आहेत ती बाई 2 दिवस अगोदर म्हशीला पाणी पाजायचं बंद करते हो तुम्ही म्हणाल कशासाठी तिला असं वाटतं जावाई बापू जर घरी आले आणि म्हशीने जर पातळ दूध दिलं तर किती आपला अपमान आहे 2 दिवस म्हशीला पाणी पाजायचं बंद अहो एवढंच काय जावाई येणार म्हणल्यावर सासूबाईची एवढी पळापळी जावयासाठी काय काय व्यवस्था करू आश्चर्यदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची तानातानी एवढं जावयासाठी तयारी असते कोणाची सासूबाईची मग सासूबाईला वाटतं जावाई माझा आहे ना मग सासूबाई म्हणत असते सास कहे जवाई मेरा है ससुर कहे जवाई मेरा है ना सास का ना ससुर का ये तो लड़की देने का नाता है कधीपर्यंत नातं आहे जोपर्यंत मुलगी दिलेली तोपर्यंत चला मधले काही चरण आपण सोडू देऊ शेवटचं चरण तुम्हाला सांगतो कबीरदास महाराज म्हणतात हे नातं फक्त हरिभजनाचं नातं असलं पाहिजे कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबीर मेरा है ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का है तो हरि भजन गाने का नाता है तो काया नगर का सौदागर
तुझे अपने वतन को जाना है तो काया नगर का सौदागर. नातं हे फक्त भजनाचं असलं पाहिजे. हो, भजनासाठी आई वडिलांचा सुद्धा त्याग करणारे कमाल महाराज आहेत. कमाल महाराज ऐका, संत महात्मे एक वेळेस कबीरदास महाराजांच्या घरी जेवण्यासाठी आले. ज्ञानोबरादी संत मंडळी ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले, काशी क्षेत्रामध्ये त्यांना समजलं या ठिकाणी खूप मोठे भगवत भक्त कबीर महाराज राहतात आणि त्यांच्या घरी गेले. कबीरदास महाराजांची परिस्थिती गरिबीची, खायची पंचायत आणि सगळी एवढी संत मंडळी घरी आलेत. संध्याकाळची वेळे सगळे झोपले. सकाळच्या वेळी संत महात्म्यांना पंगत करायची, जेवणाची व्यवस्था करायची, कुठून असणारं सामग्री गोळा करायची आणि कुठून कसं जेवायचं नियोजन करायचं ही त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळेस छोटासा कमाल कबीर महाराजांचा पोरगा धावत पळत आला आणि सांगितलं, बाबा कशाची चिंता करता, एवढा चिंताग्रस्त का बसलाय? काय नाही रे बाळा, एवढे सगळे संत मंडळी आपल्या घरी आलेत, ते जर विनमुख गेले तर शास्त्र असं सांगतं, विनमुख गेली या अतिथी नाही सर्व सुकृताची संपत्ती. आपली सगळी सुकृताची संपत्ती म्हणजे आपलं पुण्य सर हे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. यांना आपण जीव घातलं पाहिजे. पण घरामध्ये पाहिलं तर काहीच आपल्या घरामध्ये नाही. कमाल त्या ठिकाणी सांगू लागला, बाबा काही चिंता करू नका, आपण काय करू, आज संध्याकाळी चोरी करू. चोरी नाव ऐकल्याबरोबर कबीर महाराजांना राग आला आणि पोरग चोरी करायचं कधीपासून शिकलं म्हणून त्या ठिकाणी बोलू लागले. पोराला जे नाही ते बोलले. त्यावेळेस पोराने सुद्धा शास्त्राचा एक नियम सांगितला, कारण पोरग काही सामान्याचं नव्हतं, कबीर महाराजांचं पोरग होतं. सांगितलं पोराने, बाबा अहो ऐका, जर आपल्याला संत भेटत असतील, देव जर भेटत असेल तर देव जोडे तरी करावा अधर्म. अधर्म केला तरी चालेल, कारण आपल्याला देवासारखे संत भेटतायत. आणि कबीर महाराजांना सुद्धा पटलं. संध्याकाळची वेळ, धो धो पाऊस पडू लागला. सगळे संत महात्मे घरामध्ये सगळे झोपलेले आहेत आणि दोघं जण कबीर महाराज आणि कमाल महाराज दोघं जण निघाले चोरी करण्याच्या उद्देशाने. कुठं चोरी करायची? दुकानामध्ये. एक वाण्याचं दुकान पाहिलं आणि त्या दुकानालाच त्या ठिकाणी दरवाजा मोडला आणि कमाल महाराज मध्ये घुसले. मध्ये घुसल्याच्या नंतर जेवढं काही लागेल सामग्री तेवढी घेतली. कबीर महाराजांनी अगोदरच पोराला सांगितलं, हे कमाल ऐक, सामग्री एवढीच घे, फक्त संत महात्मे जेवले पाहिजे तेवढीच, आपल्याला सुद्धा मागं काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे, याला म्हणायचं संत. आणि मग सगळं सामान घेतलं, साहित्य भरलं, पिशव्या भरून बाहेर घेतल्या आणि घेतल्याच्या नंतर कमाल महाराज बाहेर निघाले. तेवढ्यात कबीर महाराजांनी सांगितलं, अरे बाळ तू एकटा बाहेर निघालास असं जमणार नाही. मग आपण गेल्याच्या नंतर जर दुसरा एखादा चोर आला आणि त्याने चोरी केली तर त्याचा दोष सुद्धा आपल्याला लागेल. तू काय कर, त्या वाण्याला उठव आणि त्याला सांग आम्ही निघून चाललो. आणि मग महाराज त्या कमाल महाराजाने त्या वाण्याला उठवलं, हो दुकानदार उठा, आम्ही तुमच्या दुकानामध्ये चोरी केली, आम्ही निघून चाललोत. म्हणून कमाल महाराज बाहेर निघाले. निघाल्याच्या नंतर त्या दाराच्या सापटीमध्ये कमाल महाराज गुंतले आणि माग वाण्याने पाय पकडले. वाणी बाहेर त्या ठिकाणी मध्ये वडू लागला आणि बाहेर कबीर महाराजांनी हात पकडले. बाहेर कबीर महाराज वडू लागले, कारण चोरी सिद्ध होऊ नये. दोघंही ओढतात. मध्ये त्या ठिकाणी कमाल महाराजांचा कासावी जीव होऊ लागला. काय करावं त्या ठिकाणी समजत नाही, काय करावं कळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कमालाने पुन्हा आपल्या बापाला अर्थात कबीर महाराजांना एक त्या ठिकाणी युक्ती सांगितली, बाबा एक काम करा, आपण जे गोण्या या पिशव्या कापण्यासाठी जी सुरी आणलेली आहे ना, त्या सुरीने माझा शिर छेद करा, शिर तुम्ही घेऊन जा. माग धड जडी पडलं तर या दुकानदाराला कळणार नाही हे धड कोणाचं आहे. महाराज नावेलाज झाला. संत महात्मे उपाशी जाऊ नये म्हणून स्वतःच्या पोटचा गोळा शिरापेक्षा धड वेगळं केलं. कबीर महाराज ते शिर घेऊन घरी निघून गेले. इकडे धड त्या ठिकाणी पडलं. दुकानदाराने पाहिलं तर बिना शिराचंच त्या ठिकाणी चोर, असा कसा चोर, जगाच्या विपरीतच असणारी ही चोरी झाली. आणि इकडे कबीर महाराजांच्या घरी ज्यावेळेस पत्नीला ही गोष्ट कळाली, पत्नी जोरामध्ये हंबरडा फोडणार. कबीर महाराजांनी आपल्या पत्नीच्या तोंडाला हात लावला, सांगितलं, हे वेळी रडू नकोस, तू जर रडलीस तर हे संत बिना जेवता निघून जातील. एवढं आपण सगळं केलेलं सगळं धुळीत मिसळून जाईल. आणि बायकोने सुद्धा छातीवरती दगड ठेवला आणि आपलं दुःख पचवलं. दुसरा दिवस उजडला, स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर सगळ्या पंक्ती बसल्या. 15वा अध्याय सुरू झाला. मंत्र घोषामध्ये सर्वांना वाढलं आणि वाढल्याच्या नंतर जेवायला सुरुवात करणार. तेवढ्यात ज्ञानोबराय म्हणले, अहो कबीर महाराज, अहो काल रात्री तुमचा छोटासा मुलगा आमच्या पायामध्ये घोटाळत होता, आमच्या जवळ खेळत होता, तो कुठे? तो आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. तो आमच्या पंक्तीला जेवायला बसला पाहिजे, त्याच वेळेस आम्ही जेवू. आणि इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी राजाच्या कानावरती गेली. राजाला सांगितलं, एका चोराने वाण्याच्या दुकानामध्ये चोरी केली, परंतु चोर असाय त्याला शिरच नाही. राजा असा करारी होता महाराज, तो मला त्याला शिर जरी नसलं तरी सुद्धा गंगेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवा आणि त्या सुळावरती त्या शरीराला द्या. आणि इकडं ते शरीर त्या सुळावरती दिलं
आणि दिल्याच्या नंतर ही गोष्ट ज्ञानोबारायांना समजली की कबीर महाराजांनी काय पराक्रम केला. आणि कळाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी सगळी संत मंडळी गंगेच्या वाळवंटामध्ये गेली. आणि वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर वाळवंटामध्ये ते धड पाहिलं, शीर नाही तरी सुद्धा ते धड हात जोडू लागलं आणि ज्ञानोबारायांसारख्या संतांना नमस्कार करू लागलं. ज्ञानोबारायांनी ते धड त्या सुळावरून खाली उतरवलं, ते शीर आणलं आणि ते शीर धडाला चिटकवलं. चिटकवल्याबरोबर जसा पोरगा एखादा झोपेतून उठावा तसे कमाल महाराज झोपेतून त्या ठिकाणी उठले. अर्थात संत महात्म्यांसाठी देव भेटण्यासाठी संत महात्मे एवढे कष्ट, एवढे अट्टहास, एवढे सायास करत असतात. त्यावेळेस त्यांना देवत्व प्राप्त होतं. म्हणून भजनाला किंमत आहे. आणि भजन केल्याशिवाय भगवान परमात्मा आपल्या घरी येणार नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात, अहो भगवान परमात्मा आपल्या घरी सहज येत नाही, मग त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. निळोबारायने विचारलं, महाराज तुम्ही मग सांगितलं उगाळी गंध पूर्वी माळा हे सगळं आम्हाला कळालं, भगवान परमात्मा घरी येतो हे सगळं आम्हाला कळालं, भगवान परमात्मा घरी राबतो, पण असं एखादं उदाहरण सांगा की भगवान परमात्मा साक्षात एखाद्या चोरासारख्या भक्तासाठी सुद्धा राबलेलं आहे, असं आम्हाला उदाहरण सांगा. महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगा. निळमाने हो निवाने, 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 निळमाने हो निवाने. आणि कोणी भक्ता घरी, आणि कोणी भक्ता घरी सेवकाचा शिरोमणी सेवका शिरोमणी. आणि कोणी भक्ताची सेवका मनवी करोनी दासत्व, मनवी करोनी दासत्व, सेवका शिरोमणी, सेवका शिरोमणी. मनवी करोनी दासत्व, मनवी करोनी दासत्व, सेवका शिरोमणी, सेवकाचा शिरोमणी. निळा मने हो निवाणी. आणि कोणी भक्ता घरी भगवान परमात्मा, एवढंच काय वाण्याचं रूप घेऊन भक्तांच्या घरी भगवान परमात्मा राबतो, असं निळोबाराय सांगतात. भक्तांनी विचारलं, महाराज अहो वाण्याचं रूप कुठल्या भक्तासाठी घेतलं? ऐका, तीर्थावळी प्रसंग आहे ना, तीर्थावळीचे जे अभंग क्रमांक आहेत त्या तीर्थावळीमध्ये आलेला प्रसंग आहे, गोड प्रसंग आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये एक हरिपाल नावाचा खूप मोठा डाकू राहत होता. पण तो डाकू कसा होता? तो डाकू चोऱ्या करायचा, सगळं काही करायचा, परंतु जे पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ते खर्च करायचा. मग तो खरा डाकू नव्हता, तो संतच होता. कारण ज्याच्याकडे जास्त आहे, ज्याच्याकडे बसत नाही, राहत नाही, त्याने तरी कमीत कमी दान धर्म केला पाहिजे ना. कारण जगामध्ये पुण्याची साधनं काही सांगितलेले, त्याच्यामध्ये दान हे सगळ्यात मोठं साधन आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं धन शुद्ध झालं पाहिजे, धन शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी दान केलं पाहिजे. कारण दानाने धन शुद्ध होत असतं. म्हणून दान करणं खूप महत्वाचं आहे. आणि मग तो जो हरिपाल नावाचा
डाकू त्या सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये राहत होता. एके दिवशी काय झालं, ज्ञानोबारायांसारखी संत महात्मे मंडळी ही सगळी तीर्थयात्रेला गेली. कोण कोण? ज्ञानोबाराय, नामदेवराय, सावता महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ही सगळी मंडळी तीर्थयात्रा करत 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 सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या हरिपालाला समजलं की संतांची दिंडी या वाटेने आलेली. मग त्याने काय केलं, ती दिंडी अडवली आणि आपल्या घरी भोजनासाठी तुम्ही यावं, एक दिवस मुक्कामाला राहावं असं त्यांनी सांगितलं. संत महात्म्याने त्यांचं ते निमंत्रण स्वीकारलं आणि घरी गेले. आणि घरी गेले पाहतात तर हरिपालाच्या घरी काहीच नाही. मग हरिपाल म्हणला, तुम्ही काय करा, हातपाय वगैरे धुवा, थोडासा आराम करा, तोपर्यंत भोजनाची मी व्यवस्था करतो. आणि याची भोजनाची व्यवस्था काय, रस्त्यावरती उभा राहायचं, लोकांना अडवायचं, मारायचं, लुबाडायचं, ते जे धन संपत्ती त्यांच्याकडून येईल ती घ्यायची, संतांसाठी खर्च करायची, हा त्याचा नित्यनेम. सकाळपासून त्या वाटेवरती उभा राहिला, कोणीच येईना, कोणीच येईना. मात्र चिंता वाटू लागली, जर संत महात्मे जर उपाशी मेले तर कसं करावं. त्याला चिंता वाटू लागली, चिंता करू लागला, काय करावं काय करावं. ही चिंता, त्याची चिंता मात्र इकडे पंढरीच्या पांडुरंगाला, मालकाला पडली. आणि पंढरीच्या मालकानं रुक्मिणीला बोलून घेतलं, हे रुक्मिणी ये इकडे ये. रुक्मिणी आईसाहेबांनी त्या ठिकाणी येणं केलं आणि विचारलं, काय कारण, कशासाठी एवढ्याला बोलवलं उशिरा. ते म्हणले, काही नाही, आपल्याला काय करायचं, एका भक्ताचं संकट दूर करण्यासाठी जायचंय. कुठं? सांगितलं, सातपुड्यामध्ये हरिपाल नावाचा एक डाकू आहे, त्याच्या घरी संत महात्मे जेवायला आलेत, पण त्याच्याकडं काहीच सामग्री नाही, माझ्या भक्तावरचं संकट मला दूर करावं लागेल. मग काही नाही म्हणे, मी एका वाण्याचं रूप धारण करतो, तू सुद्धा एका वाण्याची मंडळी म्हणजे माझी मंडळी तिचं रूप धारण कर. आणि नुसतं रूप नको धारण करू, तुझ्याकडं जेवढे काही दागिने सगळे अंगावरती घाल. ती म्हणली, बरं आहे, चालतंय. आणि मग भगवंताने वाण्याचं रूप धारण केलं, रुक्मिणीने त्यांच्या पत्नीचं रूप धारण केलं, अंगावरती सगळे दागदागिने घातले. आणि त्या बैलगाडी एक जुंपली, त्याच्यामध्ये सगळा किराणा माल भरला बैलगाडीमध्ये. आणि भगवान परमात्मा स्वतः बैलगाडी हाकायला बसले. बैलगाडी हाकायला बसलेत, भगवंत मागं रुक्मिणी आईसाहेब बसल्यात. आणि ज्या ठिकाणी हरिपाल त्या रस्त्यावरती उभा होता त्याच्या जवळून ती बैलगाडी जाऊ लागली. बैलगाडीचा आवाज येऊ लागला, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज येऊ लागला. हरिपालाला आनंद झाला, नक्की वाटाने कोणीतरी येते. चांगले असे जवळ टप्प्यात येऊन दिलं भगवंताला. आणि हरिपालाच्या हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार होती. हरिपाला असा आडवा झाला रस्त्यावरती, हे उभा राहा म्हणे. बैलगाडी उभा केली. विचारलं, कोण कोण? मला विचारायचं नाही म्हणे, मी या डोंगरातला खूप मोठा डाकू आहे, माझं कामच आहे आलं की लुबाडायचं. भगवान परमात्म्याने भेटण्याचं सोंग केलं. भगवान परमात्मा खरं तर त्याच्यासाठीच आलेले होते. भगवान परमात्म्याला सांगितलं, खाली उतार. कोण म्हणतंय? हरिपाल. भगवंताला आरतुर शब्दामध्ये. भगवंत काही उतरायला तयार नाहीत. असं उतरत नाही का, भगवंताचं गचुर धरलं महाराज. कोणी? हरिपालानं गाडीतून खाली ओढलं. भगवंताला खाली ओढलं. रुक्मिणी बसलेली गाडीत, रुक्मिणीच्या गळ्यामध्ये अंगावरती ते सोनं नाणं पाहिलं. रुक्मिणीला सांगितलं, एका मिनिटाच्या आतमध्ये हे सगळं गळ्यातलं अंगावरचं सोनं नाणं काढायचं, त्याचं गठुडं बांधून माझ्या हातात द्यायचं. कोणी? हरिपालानं सांगितलं. रुक्मिणीने सुद्धा सगळं काढलं, गठुडं बांधलं आणि त्या हरिपालाच्या हातामध्ये दिलं. सांगितलं, अरे तू तर आम्हाला सगळं लुबाडलंच, आमची बैलगाडी माल सगळं काही गेलं, आता सगळं काही आमचं लुटलेलंच आहे, पण आता हे घेऊन तू कुठं जाणार आहेत? हरिपाल मला, तुम्हाला काय घेणं देणं त्याचं, तुमचं लुटलं, तुम्ही तुमच्या रस्त्याने निघून जा. पण भगवंत होते महाराज. भगवंत म्हणले, असं जमणार नाही, तू आम्हाला सांग याचं नेऊन काय करणार. त्यावेळेस हरिपालाने खरं उत्तर दिलं. हरिपाल म्हणला, माझ्या घरी संत मंडळी आलेत, त्यांची जेवणाची व्यवस्था मला करायची होती. सकाळपासून या ठिकाणी रस्त्यावरती उभा राहिलो, कोणी भेटलं नाही. आता अंधार पडत चाललाय, दिवस मावळतीचा वेळ आलाय आणि आता तुम्ही भेटलात. आता मात्र खूप माल त्या ठिकाणी भेटला, संत मंडळी अगदी तृप्त होऊन जातील. पांडुरंग परमात्मा त्या वाण्याच्या रूपामधले बोलू लागले, अरे संत मंडळी तुझ्या घरी आलेत. अरे संतांची आम्हाला सुद्धा खूप आवड आहे, तुझ्या निमित्ताने कमीत कमी त्या संतांचं दर्शन तरी आम्हाला होईल ना. हरिपालाने त्यांना दम दिला. काय दम दिला? तुम्ही घरी आले तरी अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, आणि जर एखादा शब्द बोलले तर हे बघा तलवार आहे माझ्या हातात. अरे म्हणे, आम्ही काही बोलणार नाही, फक्त संतांचं दर्शन करू. आणि भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब आणि हरिपाल ती बैलगाडी घेऊनच हरिपालाच्या घरी. स्वयंपाकाची तयारी हरिपालाची बायको एकटीच करत होती. रुक्मिणीला देवानं सांगितलं, रुक्मिणी तू सुद्धा करू लाग. आणि स्वतः रुक्मिणी आई साहेबांना स्वयंपाक बनवला. बनवल्याच्या नंतर संतांची पंगत त्या ठिकाणी बसली महाराज. आणि संतांची पंगत बसली, सगळे संत जेवायला बसलेत आणि वाढायला पांडुरंग परमात्मा. पण पांडुरंगाला असं वाटायचं, मी जर यांच्या तोंडाकडे पाहिलं आणि माझा नामदेव अगदी प्रेम भंडारी
तो मला नक्की ओळखल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्मा काय करायचे, खाली पाहायचे, खाली पाहून त्या ठिकाणी वाढायचे. पंक्ती वाढल्या आणि वाढल्याच्या नंतर पुंडलिकवर्देचा गजर झाला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी घराच्या बाहेर आले. संत जेवायला बसले, भगवान परमात्मा निघून गेले. संतांचं जेवण झालं, संत तृप्त झाले. तृप्त झाल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारांनी विचारलं, अहो तो तुमच्या घरी जो गडी होता वाढायला तो कुठे? ज्यावेळेस हरिपाल घराच्या बाहेर पाहायला गेले, कुठेही गडी, कशाचं काय गडी कशाचं कोण? महाराज भगवान परमात्म्याने वाण्याचं रूप धारण केलं आणि माझ्या संतांना तुष्ट केलं. म्हणून माझ्या निळोबारायांना वर्णन करावं लागलं. निळा म्हणे होवनी वाणी आणि गोनी भक्ता घरी, सेवकांचा हा शिरोमणी, मनवे करोनी दास्यत्व. भगवान परमात्मा अनेक प्रकारचे रूप घेऊन भक्तांना तुष्ट करत राहतो. म्हणून आपल्यावरती सुद्धा अशीच भगवान परमात्म्याची अखंड कृपा राहावी. जशी हरिपालावरती झाली, जशी ज्ञानोबराय तुकोबरायांवरती झाली, तशीच कृपा आपल्या सर्वांवरती सुद्धा त्या भगवंताची व्हावी. हीच मनोमन मंगल मंगल प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय. हा बोले रे गुरु देवा पुढे उद्धरे, कराच माप राज महाराज तुमचे. हा नाही उच्चारिला बिगरणी आपुला, राज माप राज महाराज तुमचे. तुका मने ज्ञानेश्वरा रा बाबा या बैठी जरा, राज माप राज महाराज तुमचे. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.